घराच्या बाहेर तुळशी वृंदावन का असावं? याला 2 कारण आहेत. ओके. तुळशी जी आहे हे काय करते, ऑक्सिजन बाहेर सोडते. हो बरोबर आहे, त्यामुळे आपल्याला ऑक्सिजन चांगला मिळतो. हो. प्लस तुळशी वृंदावनचा एक अजून एक रिझल्ट असा आहे, तुमच्या जर घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी असेल किंवा प्लॉटमध्ये जर निगेटिव्ह एनर्जी असेल तर तिथे कधीच तुळशी फुलत नाही. अच्छा. कधीच फुलत नाही. तेव्हा ओळखून जायचं की घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा त्या बरोबर. प्लॉटमध्ये निगेटिव्ह एनर्जी आहे. हो. हा एक कारण आहे. प्लस तुळस आयुर्वेदिक झाड आहे. पटकन जर कोणाला आधीच्या काळात कसं असायचं की अशा गोळ्या नसायच्या, हो सो काय कुणाला जायचं तुळशीचा काढा करून पटकन पाजवणं, हो त्यामुळे सुद्धा तुळशी वृंदावन घराच्या बाहेर लावलं जायचं. हो. पण असावं त्यांना निगेटिव्ह एनर्जी आत पटकन येत पण नाही. आणि असं म्हटलं जातं काही वेळा की तुळशीची पानं खाऊ नयेत. हो, तुळशीला आपण पवित्र मानतो, तर हो. आपण ते खायची का नाही हा पण प्रश्न पडतो. हो तर तुळशीचं पान आहे ना, त्याच्यासाठी मग सायंटिफिक कारण आहे बरं हो. का. तुळशीचं पान चावून खाऊ नये असं म्हणतात. अच्छा. चवून खाऊ. हा, ते चगळून खावावं. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की जेव्हा आपण तुळशीचं पान चावून खातो ना, हो. तेव्हा आपल्या दाताच्या वरची लेअर आहे ना ती खराब होते. बर बर बर. म्हणून तुळशीचे पानं चावून खाऊ नये, ती चगळून खावी. अच्छा, हा. किंवा तुम्ही चहामध्ये घालून खाऊ शकता, हा चहामध्ये हा काढा बनवून पिऊ शकता, हो. फक्त चावून खाऊ नये. अच्छा. त्याच्या ओके. पाठीमागे कारण हे आहे.